तर जय हिंद आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं महा एक्झाम ऑथॉरिटी या तुमच्या लाडक्या चॅनलवर. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस 2026 ची भरती प्रक्रिया ही जवळपास पूर्ण झालेली आहे. SRPF वगळता पूर्ण जे आपले पोलीस खाता आहे त्याचे पेपर झालेले आहेत आणि फक्त SRPFचं ग्राउंड आणि काहींचे पेपर बाकी आहेत. तर असंच म्हणता येईल की जवळजवळ ही 2026 ची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आणि या भरतीमध्ये 2026च्या ज्या विद्यार्थ्यांना यश मिळालेलं आहे, खरं तर सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन. कारण की या स्पर्धेच्या युगात त्यांनी अतिशय मेहनत करून यश मिळवलेलं आहे. कारण की पोलीस भरती ही काही सोपी नाही, सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे खरंच त्यांचं अभिनंदन. तर आता ते मुलं की जे या भरती प्रक्रियेमध्ये राहिलेले आहेत त्यांचं काही कारणास्तव झालं नाही. कुठे त्यांचं फिजिकलला मार्क्स कमी आले, तर काहींना लेखीला मार्क्स कमी आले, तर काहींना दोन्हीला मार्क्स कमी आले. खरं तर जे मुलं राहिलेत ना, त्यांनी स्वतःच आकलन करायचंय की नेमकं आपण कमी कुठे पडलो. म्हणतात सर्वजण की सर आम्ही आमचं 100% दिलं, तरी त्यांना स्वतःलाच एक माहिती असतं की हा बाबा आम्ही कमी कुठे पडलो. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याला न सांगत बसण्यापेक्षा ना एक स्वतःलाच प्रश्न विचारायचा की बाबा आपण कमी कुठे पडलो, काय कमी पडलं, तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर भेटेलच. आणि जे या भरती क्षेत्रात उतरणारे जे नवीन मुले, आता जी 12वीची परीक्षा झाली होती, ती 12वीची परीक्षा दिल्यानंतर अजून निकालही लागला नाही 12वीच्या परीक्षेचा, आणि लगेच त्या मुलांनी पोलीस भरतीचे क्लासेस जॉईन केले, काही ऑनलाईन बॅचेस घेत आहेत, काही लायब्ररी जॉईन करतात. या सर्व मुलांसाठी सुद्धा एक चांगली बातमी आहे. त्यामुळे व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर नवीन असाल या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. यामुळे होईल काय, माझ्याकडून तुम्हाला जे नवीन अपडेट जे भरती संदर्भात येतात ते तुम्हाला मिळेल. आणि पोलीस भरती सोबतच जे आहे आपलं वनरक्षक, त्यानंतर दारूबंदी विभाग, राज्य उत्पादन शुल्क आणि SSGD या विषयावर सुद्धा मी समोर मार्गदर्शन चालू करणार आहे. या भरत्या सुद्धा जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवनवीन अपडेट मिळेल. आणि तुमचं एक सरकारी नोकरी पाहण्याचं स्वप्न किंवा या शासकीय नोकरीत येण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी म्हणजे जास्त वेळ किंवा जास्त अडचण येणार नाही. तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं स्वप्न हे पूर्ण करू शकाल. कारण की ते स्वप्न पूर्ण करायला तुम्हाला गायडन्स हा चांगला मिळाला तर तुम्ही लवकरात लवकर तुमचं भरतीचं स्वप्न हे पूर्ण करू शकाल. तर जेव्हापासून मुंबई पोलीसचा पेपर हा झालेला आहे तेव्हापासून युट्यूबवर एकच चर्चा चालू आहे सगळीकडे की नवीन पोलीस भरती कधी येणार. आता जी पोलीस भरती झाली ही सोडून जी नवीन पोलीस भरती आहे ती नेमकी कधी येणार. मी भरपूर युट्यूबला व्हिडिओज पण बघितले. सगळ्यांचं म्हणजे भरपूर चॅनलचं असं निगेटिव्ह माइंडसेट झालेला आहे भरतीच्या बाबतीत. काही म्हणतायत की आताच भरत्या 2-3 पाल पडल्या तर नवीन भरती यायला खूप वेळ लागेल. तर काही म्हणतायत की नाशिकमध्ये यावेळेस महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा भरणार आहे सप्टेंबर महिन्यात, तर त्यामुळे पोलीस भरती लांबेल. काही म्हणतायत नवीन पदच नाही, काही म्हणतायत ट्रेनिंग सेंटर खाली नाही. अशा भरपूर अफवा तुम्हाला युट्यूबवरून मिळत आहेत. ज्यांना कुठल्याही प्रकारचं नॉलेज नाहीये, जे उठून येतात आणि काहीही बोलतात, अशा भरपूर व्हिडिओ मुलं बघतात. आणि मला पर्सनली कॉल मेसेज मुलांचे येत आहेत की सर नेमकं भरतीचं काय, भरती कधी येणार आहे आमची, ह्या भरतीत आमचं झालं नाही, आमची तयारी आहे, आम्हाला नेक्स्ट भरतीत चान्स मिळेल, नेमकं काय. भरपूर मुलांना जे युट्यूबवाले इन्फ्लुएन्सर आहे त्यांनी मिसगाईड करून मुलांची मेंटल हेल्थ खराब केलेली आहे. आधीच मुलांचं या भरतीमध्ये झालेलं नाही काही कारणास्तव, आणि परत ते मुलांना सांगतात की 2-2 वर्ष भरती येणार नाही. त्यामुळे भरपूर मुलांचा माइंडसेट हा एकदम वैतागून गेलाय. माझ्यासोबतच काही मुले आहेत माझ्या गायडन्स खालचे, ते मुलंच ते व्हिडिओ बघून मला बार विचारतायत की सर नेमकं काय, पोलीस भरती 2 वर्ष येणार नाही, 3 वर्ष येणार नाही, काय झालंय, काय चाललंय, कुंभमेळा आलाय, जागा नाही, ट्रेनिंग सेंटर खाली नाही. भरपूर मुलांचा गोंधळ झालाय. त्यामुळे हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा माइंड हा एकदम क्लिअर होईल, हे मी 100% गॅरंटी देतो. जर माइंड क्लिअर झाला नाही तर मला कमेंटमध्ये तुम्ही अजून प्रश्न विचारू शकता. प्रॉब्लेम हाच आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघसाल तेव्हा तुमचा माइंड हा क्लिअर होईल. या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करू नेमकं पोलीस भरती होण्याचे किंवा न होण्याचे नेमके रिझन्स काय आहेत. जर नसेल होत तर त्याचे रिझन काय, आणि जर होणार असेल तर त्याचे रिझन काय.
ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा जर तुम्हाला भरती व्हायचं किंवा भरती द्यायची असेल तर. सर्वप्रथम बोलायचं झालं तर पोलीस भरती येईल की नाही यासाठी आपण एकंदर पोलीस खात्याचा विचार करूया. कुठे कुठे पोलीस खात्यात काय काय झालंय, कुठे कुठे नवीन बदल होत आहेत, कुठे कुठे काय ऍड ऑन होतंय, तर हे आपण सर्वप्रथम बघूया. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचं 10 एप्रिल 2026 परिपत्रक हे सर्वांनी बघितलं असेल. त्या परिपत्रकात असं सांगितलं होतं की पिंपरी चिंचवडमध्ये 2633 एवढ्या जागा रिक्त आहेत आणि ह्या जागा या 3 टप्प्यामध्ये भरणार आहेत. त्यातले 2 टप्पे ऑलरेडी झालेले आहेत, एक मागची भरती आणि ही आता जी भरती झाली ती. अजून तिसरा टप्पा जो आहे तो नेक्स्ट भरतीत म्हणजे जी येणारी भरती आहे यात ते ठेवणार आहेत. आणि यासाठी त्या ज्या जागा होत्या 2633 यामधल्या ऑलरेडी 350 जागा ह्या बाकी आहेत. म्हणजे ह्या 350 जागा आणि अजून पिंपरी चिंचवडच्या येणाऱ्या काळात ज्या जागा ऍड ऑन होतील त्या ऍड ऑन जागा या तुम्ही लक्षात असू द्या, पिंपरी चिंचवडच्या जागा. ठीक आहे. त्यानंतर आहे मुंबई शहर. तर मुंबई शहरची सुद्धा दरवेळेस भरपूर पदं ही तुम्हाला बघायला मिळतात. की मुंबई शहरची अपडेट अशी आहे की मुंबई शहरमध्ये अजून 4 नवीन पोलीस ठाणे, त्यानंतर 2 DCP झोन, 2 ACP झोन हे नवीन निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे इथे सुद्धा पदांची वाढ बघायला मिळेल. त्यानंतर मुंबईत दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा 2000 ते 2500 पद सध्याचे ते म्हणतायत. कारण की जर पदं नसते तर ह्यावेळेस सुद्धा तुम्ही बघू शकता 1500 पदं जवळपास मुंबईचे वाढवले होते लास्टला. त्यामुळे मुंबईची अजून पदसंख्या ही बाकी आहे. त्यामुळे 2 ते 2500 हे आणि अजून त्यात ऍड ऑन होणार आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला 2500 ते 3000 प्लस पद ही नेक्स्ट भरतीमध्ये तुम्हाला मुंबईमध्ये सुद्धा बघायला मिळेल. आणि हे तर झालं पदसंख्या. त्यानंतर भरती चालू असताना अजून मुंबईमध्ये दरवेळेस पदसंख्या वाढते. भरती चालू असताना मध्येच यावेळेस जसं वाढलं 1-1.5 पद तसं त्यावेळेस सुद्धा वाढेल, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बातमी आहे लातूरची. तर जसं यावेळेस वरणगावला ग्रुप SRPF गट क्रमांक 20 स्थापन झाला तसाच लातूरमध्ये आपला SRPF गट क्रमांक 21 स्थापन करण्याचं नियोजित आहे आणि ही कन्फर्म न्यूज आहे. त्यामुळे एक SRPFचा गट हा स्थापन करण्यासाठी कमीत कमी 800 ते 900 स्ट्रेंथ इथे हवी असती. त्यामुळे लातूरची पण इथे मोठी SRPFची भरती तुम्हाला बघायला मिळेल. जसं यावेळेस वरणगावचं झालं, कोविडच्या नंतर कुसडगावचं झालं होतं, तसं यावेळेस वरणगावचं झालं. वरणगावला सुद्धा भरपूर जागा होत्या. त्यानंतर 272 की 42 जागा ह्या वरणगावला वाढल्या होत्या. तसंच म्हणजे सेम असं लातूरच्या बाबतीत सुद्धा घडेल. त्यामुळे लातूरला सुद्धा इथे तुम्हाला भरपूर जागा बघायला मिळतील. त्यानंतर आहे तुमचं कोल्हापूर. तर कोल्हापूरची सुद्धा एक नवीन बातमी आहे की कोल्हापूरमध्ये कोल्हापूर शहर पोलीस आयुक्तालय, कोल्हापूरमध्ये आयुक्तालय नव्हतं तर कोल्हापूर शहर पोलीस आयुक्तालय हे निर्माण करण्यात येणार आहे. आणि तुम्हाला माहिती असेल जर एखाद्या शहरात आयुक्तालय जर तुम्हाला निर्माण करायचं असेल, स्थापन करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा किती तुम्हाला स्ट्रेंथ हवी असते. तर कोल्हापूरच्या बाबतीत सुद्धा एक मोठी भरती आपल्याला बघायला मिळेल यावेळेस. त्यानंतर आहे नांदेड. तर नांदेडच्या बाबतीत सुद्धा सेम न्यूज आहे. नांदेडमध्ये सुद्धा नवीन नांदेड शहर पोलीस आयुक्तालय निर्माण करण्याचं नियोजित आहे. पुन्हा तेच आयुक्तालय म्हणजे मोठी स्ट्रेंथ आणि मोठी स्ट्रेंथ म्हणजे भरती प्रक्रियेत पदांसाठी भरपूर वाढ होते. तर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं पोलीस खात्याचं वातावरण आहे, महाराष्ट्राची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळेच मुंबई सारख्या शहरांचं तुम्ही बघू शकता क्षेत्रफळ हे जागेचं कमी आणि लोकसंख्येचं म्हणजे लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे तिथे भरपूर जास्त प्रमाणात जी पोलीस असते त्याची पदसंख्या ही जास्त असते. दरवेळेस नवीन नवीन पदं तयार होतात. सेम पूर्ण महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा सेमच होतंय. महाराष्ट्राची लोकसंख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. तुम्ही जी लोकसंख्या बघताय ती म्हणजे वाचताय ती 2011ची आहे. आता 2026 चालू आहे. बघू शकता किती लोकसंख्या वाढ झाली असेल. त्यामुळे इथे पोलीस बल कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्हाला हवं असतं. त्यामुळे दरवर्षी पोलीस संख्येत पोलीस भरतीच्या पदामध्ये वाढ होते. आणि मेन पॉइंट म्हणजे जो तुम्हाला कोणी सांगणार नाही, दरवर्षी जे आहे तुमचे जे रिटायर होणारे जे पोलीस जवान आहेत ते सुद्धा भरपूर आहेत. जे रिटायरमेंट जाणारे जे पोलीस जवान आहेत ज्यांची 60 वर्ष सेवा झालेली आहे ते सुद्धा भरपूर असतात. जर तुम्ही जे आपलं SSC GD बघता ना, SSC GDच्या ज्या वॅकन्सी निघतात दरवर्षी
काही 25, 46, काही 50,000. तर SSC GD चे सुद्धा जे कर्मचारी असतात जे की आपले पेन्शनवर जातात ते एका वेळेस 60-70 हजार झाला. हेच पोलीस भरतीबाबत सुद्धा घडतं. आकडा थोडा कमी असतो पण पोलीस भरतीबाबत सुद्धा हेच घडतं. पोलीस खात्याचं सुद्धा भरपूर कर्मचारी हे पेन्शनवर जातात. त्यामुळे हा घटक सुद्धा इथे नवीन पद निर्माण होण्यासाठी ऍड ऑन होतो की पेन्शनसाठी जाणार, निवृत्त होणार तर नवीन भरती तुम्हाला घ्यावीच लागेल. तर हा एकंदर तुम्ही सर्व पोलीस खात्याचा विचार केला तर तुम्हाला दरवर्षी पोलीस भरती ही घ्यावीच लागेल. तर आता भरपूर मुलांच्या मनात प्रश्न असेल की आताच भरती प्रक्रिया झालेली आहे, ती पण जवळपास 15 ते 16 हजार प्लस पदांची भरती झालेली आहे. तर ही भरती अजून संपली नाही आणि तुम्ही लगेच कसं नवीन भरतीचं मुलांना आश्वासन देऊ शकता किंवा सांगू शकता. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, 2014 पासून तुम्ही अजून पण महाराष्ट्र पोलीसच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता की 2014 पासून नियमित पोलीस भरती होत आहे. 2014, 2015, 2016, 2017, 2018, 2019. 2019 ची जी पोलीस भरती होती त्यामध्ये 2 वर्षाचा गॅप पडला. 2020 मध्ये, 2019, 2020 कोविड, त्यानंतर 2021 मध्ये त्याची परीक्षा झाली. 2021 ला झाली, 2022 ला भरती झाली, 2023 ला झाली. त्यानंतर 2024 ची जी भरती होती ती आता म्हणजे होते 2024-25 पोलीस भरती त्याला म्हणतात, जी 2026 मध्ये त्याचं ग्राउंड होते. पोलीस भरतीला असंच होतं, फॉर्म समजा 25 ला निघली की 26 मध्ये पोलीस भरती प्रक्रिया होती, सेम असंच होतं. तर तुम्ही बघू शकता 2012 पासून पोलीस भरती प्रक्रिया ही कुठेही थांबलेली नाही. यावरून तुम्हाला हे कळलंच की 2012 पासून पोलीस भरती ही कुठल्याही वर्षी थांबलेली नाहीये. दरवर्षी जाहिराती येतात आणि भरपूर म्हणजे मुबलक प्रमाणात येतात. आणि यावर्षी मुख्यमंत्र्यांनी अनाऊन्स सुद्धा केलंय मेगा भरतीचं. त्यात जवळपास 20,000 प्लस पोलीस भरती त्यांनी अनाऊन्स केलेली आहे आणि खात्रीशीर तुम्हाला 20,000 प्लसच पोलीस भरतीच्या जागा ज्या नेक्स्ट भरती त्यात तुम्हाला बघायला मिळेल. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, एवढं सगळं रामायण महाभारत सांगितलं तर हे रामायण महाभारत सांगितलं कशासाठी की पोलीस भरती येणार कधी, नेमकी डेट काय असणार. तर पोलीस भरतीची जी डेट राहील, जो अंदाज आहे पोलीस भरतीबाबत जे लोक पूर्वीपासून म्हणजे बघतायत, आम्ही जे बघतोय पोलीस भरती कधी निघते, काय निघते याचा अंदाज घेता पोलीस भरती ही ह्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर, म्हणजे या वर्षी मागच्या वर्षी जसं झालं सेम तसंच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये तुम्हाला पोलीस भरतीची जाहिरात बघायला मिळणार. त्यानंतर तुम्हाला 1 महिना वेळ मिळणार आणि तुमच्या पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुरुवात ही 2027 मार्च 2027 पासून तुमच्या ग्राउंडला सुरुवात होईल, जसं की यावेळेस झालं. लक्षात ठेवा आणि हे तुम्ही व्हिडिओला सेव्ह करून ठेवा आणि मग नंतर मला बोला. पोलीस भरती प्रक्रिया ऑक्टोबर नोव्हेंबर 2026 मध्ये तुमचे फॉर्म निघतील 2026च्या लास्टला आणि तुमच्या मैदानी प्रक्रियेला सुरुवात ही मार्च 2027 पासून चालू होईल. हे 101% हेच खरं होणार आहे. त्यामुळे कुठलीही नेगेटिव्हिटी पाळू नका. जे तुम्ही प्रॅक्टिस करताय ती करा. कुठल्याही अनदर युट्यूब चॅनल जे की तुम्हाला संभ्रमित करतायत त्यांच्या नादाला लागू नका. हा जो अंदाज काढतोय तो वर्षानुवर्षे भरती प्रक्रियेत असल्यामुळे, त्यानंतर ह्या खात्यामध्ये असल्यामुळे आणि 2012 पासून कंटिन्यू विश्लेषण केल्यामुळे हा अंदाज निघतोय. तुम्ही जे चांगले युट्यूब चॅनल्स आहेत किंवा जे चांगले आपले क्लासेस घेणार आहेत, जसं की महाराष्ट्र अकॅडमी झाला असेल किंवा अजून चांगले जे अभ्यासक असतील, त्यांचा सुद्धा हाच अंदाज आहे, कारण की त्यांचा सुद्धा गाढा अभ्यास आहे. त्यामुळे पोलीस भरती तुम्ही मी जे सांगितलंय तेच लक्षात असू द्या. याच वेळेस तुम्हाला पोलीस भरती ही बघायला मिळेल. एकच प्रश्न जो सर्व युट्यूबवर चालू आहे तो म्हणजे कुंभमेळा, की कुंभमेळ्यामुळे पोलीस भरती डिले होऊ शकते. काही तर म्हणतात तर पोलीस भरती डायरेक्ट 2 वर्षांनीच येईल. हे सर्व तुम्हाला फक्त तुमचा मिसगायडन्स करत आहे, त्यामुळे यांच्यावर लक्ष ठेवू नका. मेन रिझन काय मी तुम्हाला सांगतो की कुंभमेळा हा महाराष्ट्रामध्ये नियोजित आहे, तो म्हणजे ऑक्टोबर 2026 ते सप्टेंबर 2027 पर्यंत. ठीक आहे.
आणि कुंभमेळ्याला येणारे जे जास्त लोक आहेत ते दुसऱ्या म्हणजे राज्यातून आहेत, महाराष्ट्रातले आहेत पण जास्तीत जास्त हे दुसऱ्या राज्यातून आहेत. हे एक झालं. त्यानंतर जो कुंभमेळा आहे तो ग्लोबल लेवलला होणार आहे महाराष्ट्रात, पण तो ग्लोबल लेवलला होणार आहे. असं नाही की फक्त महाराष्ट्रातले लोक आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या पब्लिकला अलाउड नाही. तर असं झालं ना, म्हणजे एखादा इव्हेंट हा ग्लोबल लेवलला जर असला तर त्यासाठी भारताकडे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, CAPF आहेत, BSF, ITBP, CRPF, आसाम रायफल, ह्या लोकांची जी आहे ना ती IS ड्युटी लागते, म्हणजे इंटरनल सिक्युरिटी ड्युटी लागते अशा मोठ्या मोठ्या इव्हेंटसाठी. मला माहिती महाराष्ट्रामध्ये आहे, म्हणजे महाराष्ट्र पोलीस या सगळ्यांची जबाबदारी घेईन सिक्युरिटीची. महाराष्ट्र पोलिसांकडे सुद्धा SRPF हे आर्म पोलीस फोर्स आहे, त्यामुळे इथेही काही प्रॉब्लेम येणार नाही. SRPFच्या सुद्धा महाराष्ट्राकडे भरपूर स्ट्रेंथ आहे, त्यामुळे इथे पोलीस भरतीवर याचा काही परिणाम होईल असं मला नाही वाटत आणि होणार सुद्धा नाही. कारण की कुंभमेळा ही एक म्हणजे ही एक काय बोलतात ना त्याला, असं नाही की महाराष्ट्र पोलीस भरती जी आहे ही वर्ल्ड लेवलला म्हणजे भारताच्या लेवलला होत आहे पोलीस भरती, की हा बाबा इंडियन पोलीस भरती आहे, की त्यामुळे भरपूर लोक म्हणजे अख्ख्या इंडियातले लोक कुंभमेळ्यामध्ये येतील, त्याचा यावर काहीच होणार नाही. पोलीस भरती ही महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे आणि कुंभमेळा हा भारताच्या लेवलवर होणार आहे, सगळे राज्य त्यात इन्व्हॉल्व होणार आहे. त्यामुळे पोलीस भरती ही एकीकडे आणि तुमचा कुंभमेळा हा एकीकडे होणार आहे. तुम्हाला काही असं होणार नाही की सर्वच पोलीस फोर्स ही पोलीस स्टेशन खाली करून ही फक्त कुंभमेळ्यालाच लागणार आहे आणि 1 वर्ष कुंभमेळा होणार आहे म्हणजे 1 वर्ष पोलीस खातं तिथेच राहणार आहे, असं काही होत नसतं. भारताकडे भरपूर मोठ्या प्रमाणात फोर्स अवेलेबल आहे, CAPF आहे, त्यामुळे CAPF ही अमरनाथ यात्रा वगैरे सुद्धा CAPF कडे, त्यामुळे इथे टेन्शन घेण्याचं काही कारण नाहीये. जर असं झालंच तर CAPF आहे, SRPF सुद्धा आहे, त्यामुळे पोलीस भरतीवर याचा काही परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही दुसरे YouTube चॅनल बघून काही स्वतःचा मिसगायडन्स करून घेऊ नका, स्वतःचं डोकं हँग करून घेऊ नका, डोकं शांत ठेवा. पोलीस भरती ही तुम्हाला ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये जाहिरात बघायला मिळेल, यावर तुम्ही विश्वास ठेवा. तर ज्या मुलांना माझ्या बोलण्यावर 100% खात्री आहे, ज्यांना असं वाटतंय मी खरंच सांगतोय, त्या मुलांनी काय करायचं तर त्या मुलांनी आतापासूनच तुम्ही मेहनत करा. होतं काय म्हणजे झालेलं काय आहे की भरती कुठले मुलं भरती झालेले आहेत की जे मुलं ह्या आशेवर राहिले नाही की हा बाबा पोलीस भरती कन्फर्म निघणार आहे की नाही. मागच्या वेळेसची जी होती ती म्हणजे आता जे मुलं भरती झालेले आहेत ते यांनी काय केलं की हे सुरुवातीपासून पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होते, पोलीस भरतीचे ग्राउंड करत होते, पोलीस भरतीची लेखीचा अभ्यास करत होते, कंटिन्युटी होती त्यांच्यामध्ये. ते कधीही म्हणजे मिसगाईड झाले नाही की हा बाबा पोलीस भरती निघेल नाही निघेल, त्यांना काही घेणं नव्हतं. त्यांचं एकच होतं की मला पोलीस व्हायचे, त्यामुळे मला प्रॅक्टिस करावी लागेल. ते आत्ताच्या सिच्युएशन वरून डील करत होते की आत्ताचं ते बघतायत की मला पोलीस भरतीमध्ये 150 पैकी 130-135 प्लस मार्क पडतायत का. त्यांना नव्हते पडत म्हणून ते रेग्युलर प्रॅक्टिस करत होते. तर ज्या मुलांना अजूनही असं वाटतंय की ही बातमी खोटी आहे, त्यांनी काय करा, त्यांनी काहीही टेन्शन घेऊ नका, त्यांनी सरळ एखादा कामधंदा पकडा आणि तो कामधंदा करा. पोलीस भरतीचं क्षेत्र सोडून द्या किंवा काय करा, कामधंदा करा आणि जेव्हा तुमची ऍड निघेल तेव्हा या आणि नेहमीप्रमाणे थोडीशी प्रॅक्टिस करा आणि सेफ फायनल मेरिट लिस्ट मधून बाहेर व्हा. काही तर तुम्ही ग्राउंडला क्वालिफाय होणार नाही जर तुम्ही जेव्हा पोलीस भरतीची ऍड येईल तेव्हापासून प्रॅक्टिस कराल. माझं सांगणं काय आहे, ज्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना खरंच पोलीस व्हायचंय त्यांनी काय करा, आतापासून तुम्ही जी कन्सिस्टन्सी आहे तुमची ग्राउंड आणि लेखीची ती कंटिन्यू चालू ठेवा. आधीच तुम्ही फ्लो मध्ये आहात. ज्यांनी तर आता मुंबई पोलीसचा मीरा भाईंदरचा पेपर दिलाय ते तर कंटिन्यू फ्लो मध्ये आहे, त्यांना तर काही अडचणच नाही यायला पाहिजे. तुम्ही काय करा, कंटिन्यू ग्राउंड आणि लेखीची प्रॅक्टिस करा. मान्य आहे ग्राउंड थोडं नॉर्मल लेवलवर करा, एकदम रगडून एकदम पूर्ण जोशनी ग्राउंड नका करू, कारण की सध्या तरी त्याची गरज नाही. सध्या नॉर्मल चालू ठेवा, एकदम पेस पकडा आणि नॉर्मल पेसवर चालू ठेवा. थोडं इन्क्रीज करा. म्हणजे असं नाही की एकाच दिवशी 50% इन्क्रीज केलं, 80%, 100%, 120% असं नका करू. नॉर्मल 5%, 5%, 5%, 5%. अजून पोलीस भरतीला टाइम आहे. जेमतेम पोलीस भरतीला 300 ते 350 दिवस तुमच्या हातात आहे. लक्षात ठेवा, 300 ते 350 दिवस. ठीक आहे. पोलीस भरतीचं म्हणजे मार्च महिन्यापर्यंत, मार्च 2027 पर्यंत 300 ते 350 दिवस तुमच्या हातात आहेत. त्यामुळे करा काय, नॉर्मल पेसनी ग्राउंडचं वर्कआउट करा
म्हणजे ग्राउंड वाढवा, असं नाही म्हणत की वाढवूच नका, ग्राउंड वाढवा, 5%, 10%, 10%, 20% असं वाढवत चला, मागे नका येऊ देऊ. आणि अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा. मेन म्हणजे काय, अभ्यास. पोलीस भरतीचे पेपर आता तुम्ही बघितले असतील, काही काही हार्ड येतात, काही काही सोपे येतात, त्यामुळे अभ्यास सुद्धा कंटिन्यू चालू ठेवा, थांबू नका. जर तुम्ही थांबलात तर संपसाल. कन्सिस्टन्सी चालू ठेवा. मेन काय असतं, तुम्ही कन्सिस्टंट राहायला पाहिजे, तुमच्यामध्ये कंटिन्युटी असली पाहिजे. जे पोलीस भरतीमध्ये यश कोणत्या मिळाल्यांना, म्हणजे कोणत्या मुले सक्सेस होतात, हे जे मुलं कंटिन्युटी ठेवतात. ठीक आहे, काही मुलं जाहिरात आल्यावरच सुरुवात करतात, या मुलांचं सोडून द्या, हे फक्त टाइमपास करायला आलेले असतात. कंटिन्युटी ठेवली तरच तुम्ही भरती व्हाल. तुमच्याकडे परत अजून एक संधी आहे, तुम्ही चांगल्या फ्लो मध्ये आहे, त्याच्यामुळे हे एक लक्षात असू द्या. जे नवीन मुलं आहेत, जे आता भरती क्षेत्रामध्ये उतरले आहेत, 12वी पास झालेले, त्यांना सुद्धा माझं हेच सांगणं आहे, तुम्ही जे मी सांगतोय ते म्हणजे ते गायडन्स मानून तुम्ही जर ते तुम्ही अंमलात आणलं, तुम्ही त्याला फॉलो केलं, तर तुम्ही येणाऱ्या भरती म्हणजे पहिल्याच भरतीत भरती व्हाल, त्याला काही विषयच नाही. नवीन मुलांचं कसं आहे, त्यांना अजून जास्त काही गायडन्स नाही. होतं कसं, जुने मुलं जास्त भरपूर काही वाचतात, तर त्यांना समजत नाही काय आता वाचावं काय नाही. नवीन मुलांकडे कसं थोडं कमी हे असतं, म्हणजे जे वाचण्याचं तुमचं जे एक्सप्लोर करण्याचा एरिया असतो तो थोडा कमी असतो, आणि त्यानेच काही काही मुलं पहिल्या भरती होतात. त्यामुळे तुम्हाला करायचं काय की योग्य गायडन्स निवडा. तुमचे पोलीस भरतीचे पुस्तकं असतील, काय तुमची स्ट्रॅटेजी असेल, सगळं तुम्ही योग्य निवडा. आणि मेन म्हणजे नवीन मुलांसाठी सांगणं हेच आहे की तुम्ही कन्सिस्टंट राहा, ग्राउंडमध्ये कन्सिस्टंट राहा, तुम्ही लेखीमध्ये तुमच्या अभ्यासामध्ये कन्सिस्टंट राहा. रोज थोडं थोडं वाचा, पण वाचतच राहा. असं नका करू की एक दिवस वाचायचं, तर मी आता एक दिवस 4 तास वाचतो, पूर्ण 4 तास उठतच नाही लॅबमधून, आणि दुसऱ्या दिवशी काहीच वाचलं, तिसऱ्या दिवशी काहीच नाही करायचं, चौथ्या दिवशी परत 4 तास वाचतो, परत 4 दिवस गॅप पडायचा, परत 5व्या दिवशी यायचं, परत मी 10 तास बसतो. सगळं डोक्याच्या वरून चाललंय, काहीच डोक्यात घुसत नाही. त्यामुळे करा काय, रोज 1 घंटाच वाचा, पण कन्सिस्टंट वाचा. यामुळे होईल काय, तर तुमचा बेस स्ट्रॉंग होईल. तुम्हाला रोज काय काय वाचताय ते कळेल, करंट अफेअर्स कळेल. नवीन माझे व्हिडिओ बघसाल तर त्या व्हिडिओमध्ये काय नवीन अपडेट तुम्हाला येतील ते मी सांगणारच आहे. त्यामुळे कन्सिस्टन्सी, एक तुम्ही ज्या रूम मध्ये तुम्ही बसतायत ना, त्या रूम मध्ये एका व्हाईट पेजवर ना एक हायलाइट करणारे जे रंग आहेत, रेड रंग झालं, येल्लो रंग झालं, या कलरने काय करा, कन्सिस्टन्सी असा एक शब्द लिहून ठेवा. तो शब्द बघितला म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की हा बाबा आपल्याला पोलीस भरतीमध्ये यशस्वी व्हायचंय, तर कन्सिस्टन्सी लागेलच. हे तुम्ही कायम लक्षात असू द्या. आणि जे राहिलेले मुलं आहेत यावर्षी, जे जुने मुलं आहेत ज्यांना अनुभव आलेला आहे, त्या मुलांसाठी एक चांगलंच आहे की त्यांना कळलेलं आहे आता आपण कुठे कमी पडलो, कुठे आपण जास्त एफर्ट्स द्यायला पाहिजे होते, कुठे आपण हिंमत ठेवायला पाहिजे होते. तर यातून तुम्ही शिका, तुमचं तुम्ही आकलन करा. तुम्हाला माहिती आहे आपण कुठे कमी पडलो, आणि सगळ्यांनाच माहिती आहे. कोणालाही काय म्हणतात त्याला लाज वाटायची गरज नाही आहे. सगळ्यांचं माहिती आहे की आपल्याला 100 मीटर मार्क कमी पडले, जास्त येऊ शकत होते. कुठे आपण माती खाल्ली, कुठे काय केलं, कुठे पेपरला मार्क कमी आले, कुठे सिली मिस्टेक केल्या, कुठे काय केलं, कुठे घाबरलो. तर ह्या सगळ्यांचं आकलन करा. वाटलं तर कुठे लिहून ठेवा. सगळ्यांची ग्राउंडचे मार्क माहिती असतील, 1600, 100 गोळा सगळ्यांचं माहिती असेल. त्यामुळे सगळ्यांनी लिहून ठेवा, आणि हे इम्प्रूव्ह कसे करता येतील यावर लक्ष द्या. ठीक आहे, फालतू ज्या अफवा आहेत युट्यूबवर चालणाऱ्या त्याच्यावर लक्ष देऊ नका, किंवा मित्रांची तुमची जी चर्चासत्र आहे त्यावर लक्ष देऊ नका. स्वतः तुम्ही काय करतायत, तुम्ही किती स्वतःला अपग्रेड करतायत त्यावर लक्ष ठेवा. पोलीस भरती बाबत आता यानंतर अजून व्हिडिओ बघू नका की पोलीस भरती येईल की नाही. कन्फर्म मी तुम्हाला सांगतो, पोलीस भरतीची ऍड, पोलीस भरतीची जाहिरात ही ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि पोलीस भरतीची मैदानी चाचणी ही फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मार्चच पकडू आपण, मार्च 2027 पासनं पोलीस भरतीची मैदानी प्रक्रिया ही चालू होईल. हे 100% नियोजित आहे. त्यामुळे इथे काहीही तुम्ही यावर संशय ठेवू नका. 2012 पासून 2026 पर्यंत कंटिन्यू तुम्ही भरती प्रक्रिया बघा. हेच झालेलं आहे आणि हेच होणार आहे. यामध्ये काहीही नवीन बदल होणार नाही. त्यामुळे नियमित अभ्यास करा. बाकीच्या अफवा बघण्यापेक्षा ग्राउंडवर आणि लेखीवर तुम्ही जोर द्या. काय चुका झाल्या त्या सुधारा.
आणि नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा सांगणं आहे माझं, नवीन विद्यार्थ्यांना आणि जुन्या विद्यार्थ्यांना पण सांगणं आहे की माझं जे चॅनल आहे त्याला तुम्ही व्ह्यूज भरपूर देताय. व्ह्यूज माझ्या एका व्हिडिओला जवळपास पुण्याचा व्हिडिओ 11 की व्ह्यूज, मुंबईचा व्हिडिओ 10 की व्ह्यूज, अजून व्ह्यूज वाढतील. मीरा भाईंदर 6 की व्ह्यूज, परत एका व्हिडिओला 8 की व्ह्यूज, म्हणजे व्ह्यूज तर आहेत 11 व्ह्यूज, म्हणजे 11,000 के व्ह्यूज आहे. आताच मी चॅनल बनवलं आहे आणि सबस्क्रायबर एकदम कमी आहे. होतं काय की कुठेतरी मी पण मोटिवेट होतो की एवढी चांगली मी तुम्हाला माहिती देतो आणि त्याला म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्रायबरच नाही आहेत. तर मला पण कळतं की मुलांना कधी कधी असं वाटतं की व्ह्यूज तर आहेत, मुलं बघतायत, कंटेंट मुलांना आवडतो त्यामुळे मुलं बघतात, सबस्क्राईब का नाही करा. सबस्क्राईब केल्याने तुम्हाला काय होईल की नवीन जे अपडेट आहे ते तुम्हाला मिळेल, लवकरात लवकर मिळेल. तुम्ही काय करता, 15 ठिकाणचे तुम्ही युट्यूब व्हिडिओ बघून येता, मग लास्टला माझा व्हिडिओ जर तुम्हाला सर्च लिस्टमध्ये दिसला तर तुम्ही बघता. आणि सबस्क्राईब केल्याने काय होईल तर स्टार्टिंगलाच माझा व्हिडिओ येईल, मग तुम्हाला बाकीचे जे अफवा आहेत ते तुम्ही कट करून टाकसाल आणि माझा जो जेन्युइन व्हिडिओ आहे तो तुम्ही बघसाल. पण तुम्ही काय करा, सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे घोळ तुमचा होतो, तुमचं डोकं तुम्ही स्वतःच खराब करून घेता. काय करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने काय होईल, नवीन मुलांना सुद्धा इथे काय फायदा आहे की नवीन मुलांना आता पोलीस भरती येईल. आता पोलीस भरती ही जी गेली, पोलीस भरती तर पुढे आहे, त्याआधी तुम्हाला दारूबंदी विभागाची जाहिरात बघायला मिळेल, त्यानंतर तुमची वन विभागाची जाहिरात बघायला मिळेल. ज्या विद्यार्थ्यांनी SSC GD साठी फॉर्म भरलेले आहेत, लक्षात ठेवा, SSC GD साठी मी तुम्हाला मराठीमध्ये गायडन्स करणार आहे. SSC GD साठी तुम्हाला मराठी भाषा निवडता येणार आहे, त्यामुळे मी सुद्धा तुम्हाला मराठीमध्ये कंटिन्यू गायडन्स करणार आहे SSC GD साठी. त्यामुळे 3 परीक्षा आहेत, दारूबंदी, वनरक्षक, SSC GD खूप मोठी भरती येणार आहे. त्यानंतर पोलीस भरती, याच्यात तुमच्या 4 परीक्षा आहेत क्लास 3च्या. याबद्दल मी तुम्हाला गायडन्स करणार आहे आणि योग्य तेच गायडन्स करणार आहे ज्यामुळे तुम्ही लवकरात लवकर भरती होणार. त्यामुळे व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त जे गरजू मुलं आहेत त्यांना शेअर करत जा, ज्यांना अजून आपल्या चॅनलबद्दल माहिती नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे अजून जे नवीन मुलं आहेत त्यांना अजून पोलीस भरती, दारूबंदी विभाग, वनरक्षक आणि SSC GD याबाबत कुठल्याही परीक्षेवर जर डिटेल व्हिडिओ किंवा कशाच्याही बाबतीत कुठल्याही विषयाबाबतीत जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ आपला पाहिजे असेल तर काय करा, आपल्या कमेंटमध्ये ना कमेंट करा आणि एखाद्याने कमेंट केली ना त्यावर खाली अजून कमेंट करा की हा बाबा हा व्हिडिओ पाहिजे, हा व्हिडिओ पाहिजे, तर मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरच बनवेल. अजून माझा जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तो वनरक्षक भरतीवर येणार आहे. म्हणजे वनरक्षक भरती नेमकी एकंदर वनरक्षक भरती काय आहे, वनरक्षक भरती येणार कधी, त्यानंतर त्याची पद किती असेल, वयोमर्यादा किती असेल, त्याची शारीरिक पात्रता, तुमची मैदानी चाचणी त्यात किती असेल, त्यानंतर तुम्हाला आरक्षण काय काय असेल, तुमची अभ्यासक्रम टोटल काय असेल, तुमचं परीक्षेचं स्वरूप काय असेल, ऑनलाईन ऑफलाईन, त्यानंतर तुमची बुक लिस्ट काय असेल, एकंदर सर्व तुम्हाला किती मार्क लागतील सर्व मी त्या परीक्षेमध्ये त्या व्हिडिओमध्ये तुमचं कव्हर करणार आहे. यानंतर नेक्स्ट व्हिडिओ तुमचा वनरक्षाचा आहे. त्यामुळे तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ लागतात ज्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डोक्यामध्ये तुमचा संभ्रम नसेल की हा बाबा हे आम्हाला जमत नाही, ते आम्हाला जमत नाही, कोणी नीट गायडन्स करत नाहीये. तर मी या खात्यात आहे त्यामुळे तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, मला या खात्यातल्या सर्व माहिती आहे, भरपूर वर्षांचा एक्सपिरियन्स आहे मला. त्यामुळे तुम्ही कमेंट करा की तुम्हाला कशावर नवीन व्हिडिओ पाहिजे, मी तुम्हाला लगेचच नवीन व्हिडिओ देईल. त्यामुळे कुठल्याही प्रकारची चिंता करू नका आणि ग्राउंड आणि आपलं लेखीवर पूर्ण फोकस करा. नवीन भरती लगेच येईल जसं मी तुम्हाला सांगितलं. यामुळे आता अजून नवीन कोणाचे व्हिडिओ बघू नका. तोपर्यंत काळजी घ्या आणि धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.